हे प्रकरण हा जो टॉपिक येतो तुम्हाला 15 मार्कासाठी. त्याच्यामध्ये 5 मार्काचे एस-ए-क्यू येणार आहेत आणि 10 मार्काला एल-ए-क्यू. 5 मार्काचे एस-ए-क्यू म्हणजे तुम्हाला फक्त त्या ठिकाणी संधी फोड करून लिहायची किंवा संधी करून लिहायचं आहे एस-ए-क्यू मध्ये. आणि एल-ए-क्यू मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी संधी फोड किंवा संधी करून लिहायचं आहे आणि जे पण प्रकारची संधी त्यात लिहायचं आहे. म्हणून संधी प्रकरणामध्ये तुम्हाला संधीचं सूत्र पाठ करणं महत्त्वाचं आहे. संधीचे नावं लक्षात नाही राहिले किंवा संधीचे नावं नाही लिहिले तरी चालतात, पण सूत्र लिहिणं मस्ट असतं, कारण की सूत्र लिहायला मार्क असतात संधी प्रकरणामध्ये. संधीचा जो एल-ए-क्यू येतो त्याच्यामध्ये. म्हणून संधीचे जेवढे पण प्रकार आहेत त्या प्रत्येक प्रकारासाठी आलेलं जे सूत्र आहे ते पाठ करणं मस्ट आहे. संधीचे सूत्र सगळ्यांनी पाठ करायचे. ठीक आहे. हां, दुसरं आणखीन की आपण जे शब्दपाठ घेतोय, आता मागच्या काही दिवसापासून राहून गेले शब्दपाठ घ्यायचे तुमचे. नदी शब्दापर्यंत आलो होतो आपण. नदी शब्द तुम्हाला पाठ करायला लावला होता सगळ्यांना. पाठ आहे नदी शब्द. नदी शब्द पाठ केलाय का? नदी शब्द पाठ केलाय का? कोणीच पाठ नाही केला. ज्यांनी पाठ केला असेल त्यांनी हात वरती करा, किंवा ज्यांचा पाठ असेल त्यांनी हात वरती करा, हँड रेज करा. कोणाचाच पाठ नाही नदी शब्द. कोणाचाच नाही पाठ का नदी शब्द? बघा, शब्द पाठ करणं मस्ट आहे. तुम्हाला शब्द पाठ करावेच लागतील, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण की जर शब्द नाही पाठ केले तर तुम्ही विभक्ती कसं ओळखणार, किंवा मग वाक्य कसे तयार करणार, किंवा मग वाच्य परिवर्तन मध्ये ज्यावेळेस वाच्य परिवर्तन मध्ये तुम्हाला प्रयोग बदलायचा असतो ते कसं करणार? प्रत्येक अकारांत, आकारांत, इकारांत, उकारांत, ऋकारांत याचा एक एक रेफरन्स वर्ड पाठ असलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला शब्दच कळणार नाही कसं तयार होतोय किंवा त्याचे रूप कसे चालतायत. म्हणून शब्द पाठ नसतील केले तर करा, सुरुवात करा आता. आज 10 तारीख आहे, म्हणजे किती? 18 दिवस ह्या महिन्याचे आणि पुढच्या महिन्याचे 22 दिवस, 40 दिवस हातात आहेत. या 40 दिवसामध्ये तुमचे शब्द सहज पाठ होतात. दररोज एक एक शब्द जरी पाठ केला तरी सगळेचे सगळे जेवढे शब्द आहेत स्वरांत शब्द ते सगळे पाठ होतात. त्याच्यामुळे नसतील पाठ केलेले तर आत्तापासून सुरू करा. शब्द पाठ करणं मस्ट आहे, त्याच्याशिवाय बाकीच्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत. ठीक आहे. आता नदी शब्द कोणाचा पाठ असेल तर सांगा, नसेल तर मग आपण पुढे जाऊ. उद्या पाठ करून या मग सगळ्यांनी. पाठ आहे का कोणाचा? कोणाचाच नाही पाठ आहे. ठीक आहे. नदी शब्द सगळ्यांनी पाठ करायचा आता. उद्या मी नदी शब्द पाठ घेईल दररोज. आता मागचे 2-3 दिवसापासून राहून गेलं, पण असं नाही की तुम्ही शब्द पाठच नाही करायचा किंवा सोडून द्यायचं. पाठ करायचे दररोज. जे पाठांतर आहे ते चालू ठेवायचं, कारण की आपण पाठ केलेल्या गोष्टी विसरून जातो जर का त्या रिवाईज नाही केल्या तर. म्हणून आता नदीपर्यंतचे पाठ केलेले असतील ते पण रिवाईज करत राहा दररोज, वाचत वाचत, नाही तर विसरून जाणार सगळं. ठीक आहे. बघा, संधी प्रकरण मध्ये
आता संधी कशाला म्हणतात त्याचं आपण सूत्र पण बघितलं होतं संज्ञा प्रकरणामध्ये. संहिता संधी. म्हणजे संहिता हा जो शब्द आहे त्यालाच संधी असं पण म्हटलं जातं. परसन्निकर्ष संहिता हे त्याचं सूत्र होतं संहिताचं. तर परसन्निकर्ष संहिता म्हणजे जेव्हा दोन अक्षर एकत्र येतात किंवा दोन वर्णांचं अतिशय जवळ येणं त्याला संहिता म्हटलं जातं. दोन वर्णांचं अतिशय जवळ येणं, मग त्याच्यामध्ये स्वर असू द्या किंवा व्यंजन असू द्या, त्याला संहिता म्हटलं जातं किंवा त्यालाच संधी असं म्हटलं जातं. आणि आणखीन एक संज्ञा प्रकरणामध्ये एक सूत्र होतं की ज्याच्यामध्ये नियम होता की फक्त व्यंजन एकत्र येणं, जेव्हा दोन व्यंजन एकत्र येतात तेव्हा ते सूत्र वापरलं जातं. कोणतं सूत्र, कशाचं सूत्र होतं? दोन वर्ण किंवा स्वर असू द्या किंवा व्यंजन ते एकत्र आले तर त्याला आपण संधी म्हणणार किंवा संहिता म्हणणार. पण ज्यावेळेस फक्त दोन व्यंजन एकत्र येत आहेत आणि कोणत्याच प्रकारचं स्वराचं व्यवधान नाहीये त्याला काय म्हटलं जातं? हलत व्यंजनांना म्हटलं जातं. पहिली संज्ञा कशाची आहे संज्ञा प्रकरणामध्ये? संज्ञा प्रकरणचे जे सूत्र आहेत सगळे त्याच्यामध्ये पहिली संज्ञा कशाची दिलेली सगळ्यात पहिली सिलेबस नुसार? संयोग. संयोगचं सूत्र आहे ते. हलो अनंतर हा संयोग. जेव्हा व्यंजन एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये स्वरांचं व्यवधान नसतं त्यावेळेस त्याला संयोग म्हणतो. आणि ज्यावेळेस स्वर किंवा व्यंजन दोन्ही एकत्र येऊन त्या ठिकाणी त्यांचं अतिशय जवळ येऊन जी तयार होते त्याला म्हणतो आपण संधी. ते संधी कशाला म्हणायचं ते दिलेलं आहे. जेव्हा दोन अक्षर एकत्र येतात तेव्हा त्याला आपण संधी म्हणतो. आता दोन अक्षर एकत्र आल्यावरती त्या ठिकाणी काही वेळेस दोन्ही अक्षरांच्या जागी तिसरंच कोणतं तरी अक्षर येतं किंवा दोन्ही अक्षरांपैकी एक अक्षर हे त्या ठिकाणी डॉमिनंट असतं आणि ते त्या ठिकाणी दोन्ही अक्षरांच्या जागी कंटिन्यू होतं. ज्यावेळेस दोन्ही अक्षरांच्या जागी कोणतं तरी तिसरंच अक्षर येत असेल तर त्याला म्हणतो आपण आदेश, किंवा एखाद्या अक्षराचा डॉमिनन्स तिथे होत असेल तर त्याला म्हणतो आपण आदेश होणं. आता संधीमध्ये दोन गोष्टी आहेत, एक संधी कर्ण आणि एक संधी विच्छेद. आता ज्यावेळेस आपण दोन अक्षर एकत्र आलेले आहेत आणि त्या दोघांना जोडतोय तर त्याला म्हणतो आपण संधी कर्ण. आणि जेव्हा एकत्र आलेले जे अक्षर आहेत त्यांना वेगवेगळं करतोय आणि वेगवेगळं केल्यानंतर दोन अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत, दोन किंवा अधिक अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत तर त्याला म्हणतो आपण संधी विच्छेद करणं. दोन गोष्टी आहेत, एक संधी आणि दुसरे संधी विच्छेद. संधी आणि संधी विच्छेद ह्या दोन गोष्टी आहेत. आता संस्कृतमध्ये ना संधीचे तीन मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे अचसंधी, ज्याला स्वरसंधी असं म्हटलं जातं. दुसरी हलसंधी, ज्याला व्यंजन संधी असं पण म्हटलं जातं. आणि तिसरी आहे विसर्ग संधी. आता अचसंधीला स्वरसंधी असं का म्हणतात बरं? अचसंधी म्हणजे स्वरसंधी असं का म्हटलं असेल? अच काय? अच अच काय? माहेश्वर सूत्र बघितले ना, त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं इक, यन, अच, हल हे सगळे काय आहेत? प्रत्याहार. प्रत्याहार. मग अच प्रत्याहार जेव्हा असतो तर अच प्रत्याहारामध्ये सगळेचे सगळे काय येतात? स्वर. अच प्रत्याहार जर का बघितला तर कोणते कोणते येतात त्याच्यामध्ये अक्षर? अ, इ, उ, ऋ, लू, ए, ओ आणि ऐ, औ हे अक्षर येतात सगळे. हे सगळे काय आहेत? स्वर आहेत.
मग अच्या प्रत्याहारामध्ये सगळे स्वर येतात म्हणून अच संधी म्हणजेच स्वरसंधी, आणि हल प्रत्याहारामध्ये सगळेचे सगळे व्यंजन येतात म्हणून हलसंधी म्हणजेच व्यंजन संधी. तिसरा जो प्रकार आहे तो आहे विसर्ग संधीचा. आता अच संधी हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये फक्त स्वरांमध्येच ती संधी त्या ठिकाणी घडत असते म्हणून त्याला अच संधी म्हटलं जातं. हल संधी हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये फक्त दोन व्यंजनांमध्ये किंवा व्यंजन प्लस स्वर यांच्यामध्ये संधी होत असते. आणि विसर्ग संधीमध्ये संधीच्या ठिकाणी विसर्गाचा त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट असते, त्याच्यामुळे विसर्ग संधीला विसर्ग संधी असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे तीन मुख्य प्रकार आहेत, अचसंधी, हलसंधी आणि व्यंजन संधी. आता पहिला जो प्रकार आहे अचसंधी, अचसंधी कधी होते तर जेव्हा दोन स्वरांमध्ये संधी होत असेल, फक्त स्वर असतील संधी होत असताना, तर त्याला म्हणतो आपण अचसंधी. जेव्हा दोन स्वरांमध्ये संधी होते तर तेव्हा त्याला स्वरसंधी असं म्हटलं जातं. आणि माहेश्वर सूत्राणीमध्ये आपण अच प्रत्याहारात सगळेच्या सगळे स्वर येतात म्हणून त्या संधीला अचसंधी असं पण म्हटलं जातं. आता स्वरसंधीचे एकूण 8 प्रकार पडतात. मुख्य प्रकार संधीचे 3 आहेत, अचसंधी, हलसंधी आणि विसर्ग संधी. परत अचसंधीचे आणखीन 8 प्रकार आहेत, यनसंधी, गुणसंधी, वृद्धिसंधी, अयादी संधी, दीर्घसंधी, पररूप संधी, पूर्वरूप संधी आणि प्रकृतीभाव, असे एकूण 8 प्रकार आहेत स्वरसंधीचे. आता एक एक प्रकार आपण बघणार आहे. बघा, पहिला जो प्रकार आहे अचसंधी मधला तो आहे यनसंधी. पहिला जो प्रकार आहे तो आहे यनसंधी. आता यनसंधीचं सूत्र या ठिकाणी इको यनची. यनसंधीचं सूत्र लक्षात ठेवा, इको यनची. हे सूत्र, प्रत्येक संधीचे सूत्र तुम्हाला पाठ करायचे, म्हणून हे जे पण संधी संधीचे जे पण सूत्र दिलेले ते पाठ करून ठेवा किंवा लक्षात राहू द्या, कारण की हे सूत्र लिहायचं असतं एलिक्यूमध्ये. यनसंधीचं सूत्र आहे इको यनची. आता हे जे सूत्र आहेत ना हे पण प्रत्याहार स्वरूपामध्ये दिलेले आहेत. इक आणि इक प्रत्याहाराचा यन प्रत्याहार करायचा असं त्या ठिकाणी इको यनचीचा अर्थ होतो. पण आपण प्रत्याहार स्वरूपामध्ये नियम नाही बघणार आहे. आपण नियम जे बघणार आहे सिंपल स्वरांच्या स्वरूपामध्ये किंवा मग व्यंजनांच्या स्वरूपामध्ये, वर्गीय व्यंजन या स्वरूपामध्ये नियम बघणार आहे. बघा नियम काय आहे, इ, उ, ऋ आणि ऋ यापैकी कोणत्याही स्वरासमोर विजातीय स्वर आला असेल. आता विजातीय स्वर म्हणजे कोणता स्वर, तर हे जे स्वर दिलेले आहेत इ, उ, ऋ, ऋ, हे स्वर स्वतः सोडून त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणताही स्वर म्हणजे त्याचा विजातीय स्वर. म्हणजे ईच्या समोर फक्त ई आला तर तो विजातीय नाही, पण ई सोडून इतर कोणताही स्वर जर का ईच्या समोर आला तर तो त्या ई साठी विजातीय स्वर असेल. म्हणून म्हटलेलं आहे इ, उ, ऋ, ऋ यापैकी कोणत्याही स्वरासमोर जेव्हा विजातीय स्वर येतो त्यावेळेस त्या इ, उ, ऋ, ऋच्या जागी क्रमाने य, व, र, ल येतात. याला म्हटलं जातं यनसंधी. इ, उ, ऋ, ऋ याच्या जागी य, व, र, ल. शॉर्ट मध्ये नियम कसा लक्षात ठेवायचा, यनसंधीमध्ये ईचा य होतो, उचा व होतो, ऋचा र होतो आणि ऋचा ल होतो. हा नियम शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचा. यनसंधीमध्ये काय बदल होतात, तर ईचा य होतो, उचा व होतो, ऋचा र होतो आणि ऋचा ल होतो. उदाहरण बघा आता त्याचं. आता इथे उदाहरण दिलंय बघा, अति प्लस अधिक. आता ह्या उदाहरणामध्ये हे जे दिलेलं आहे अति, अति मध्ये बघा कोणता स्वर आलेला आहे, ई स्वर आलेला आहे, बरोबर. इथे अधिक मध्ये कोणता स्वर आहे, ओ आलेला आहे, बरोबर. तर ई प्लस य. आता ईच्या समोर विजातीय स्वर आला ओ, तर ईचा काय होऊन जाईल त्या ठिकाणी, ईचा य होणार. म्हणून आता ई प्लस अधिक मधला ओ आलेला आहे.
ई प्लस अधिक मधला अ, तर ईच्या जागी केला य. जर ईच्या जागी य केला तर अति शब्द कसा तयार झालाय, अत प्लस ई असा तयार झालेला आहे. बरोबर, अत प्लस ई असा अतिशब्द तयार झालाय. आता ईच्या जागी जर का य केला तर काय तयार होईल, इथे त ईच्या जागी य आला आणि पुढचा अधिक ॲज इट इज. हा जो अर्धा त आहे त्याला जर का य लागला तर कसा काय शब्द तयार होईल, अर्ध्या त ला य लागल्यावरती तयार होईल अत्य. अत्य. आता हा जो य आहे तो अर्धा असतो, पुढचा अधिक मिळून त्या ठिकाणी शब्द तयार होईल अत्यधिक. अत्यधिक. अति प्लस अधिक शब्द काय तयार होईल, अत्यधिक. अति प्लस अधिकचं येईल अत्यधिक. तसंच पुढचं उदाहरण बघा, पितृ प्लस आज्ञा. पितृ प्लस आज्ञा. पितृ प्लस आज्ञामध्ये कोणता पितृ, कोणता स्वर आलाय, रू आलाय, रू. पितृ. आता इथे कोणता स्वर आलाय, रू. प्लस इथे पुढे कोणता स्वर आला, आ. आता ह्या रूचा काय होईल, र. रूचा होईल र. पुढचा आज्ञामधला आ ॲज इट इज. ठीक आहे. आता हा पितृ शब्द कसा तयार झाला होता, पित प्लस रू पितृ. तर रूचा जर का र झाला तर पित प्लस र प्लस आज्ञा. पित प्लस र काय तयार होतो, पित्र. आणि पुढचं जे आ येतो पित्रमध्ये मिक्स झाला, शब्द तयार होईल पित्राज्ञा. पित्र प्लस आज्ञा तयार झालं पित्राज्ञा. रूचा झाला र. नंतर बघा, गुरु प्लस आदी. याच्यामध्ये बघा, गुरु प्लस आदी. गुरु मध्ये काय आलेलं आहे, उ आला. बरोबर, आणि ऊच्या समोर विजातीय स्वर आलेला आहे. ऊचा काय होऊन जाईल, व. व. ला ऊ. ह्या ऊचा केला व. आता ज्या वेळेस आपण अर्धा र असेल, अर्धा र असेल आणि त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन जर का आलं ना तर त्या र ला आपण असं रफार दाखवतो, रफार. हा जो र आहे हा रफार होईल, इथे असं वरती रफार जातो त्याचा. हा जो रफार आलेला आहे हा या र मुळे आलेला आहे, गुरु आदी. जर का कोणत्याही व्यंजनाच्या समोर अर्धा र आला ना तर तो दाखवताना रफार दाखवायचा, व्यंजनावरती रफार लावायचा. व्यंजनाच्या आधी र आहे हे त्या ठिकाणी डिनोट होतं. म्हणून गुरु प्लस आदी. ऊचा व झाला, अर्धा र आहे समोरचा, त्याचा रफार झाला, तर आलं गुरुवादी. गुरु प्लस आधीचं आलं गुरुवादी. तसंच लू प्लस आकृती. लूचा होतो ल, तर लूचा ल झाला, पुढचा आ त्याच्यामध्ये मिक्स झाला, उत्तर आलं लाकृती. लू प्लस आकृतीचं होईल लाकृती. ठीक आहे, ही होती यनसंधी.
कळालं सगळ्यांना यनसंधी? यनसंधी कळाली? सूत्र काय यनसंधीचं? इको येण्याची. इको येण्याची. इको येण्याची. हा, नियम काय, बदल काय काय होतो? ईचा काय होतो? य ईचा य. ऊचा काय होतो? व व. रूचा काय होतो? र बरोबर. ठीक आहे, आणखीन उदाहरण बघा. प्रति प्लस एकम काय येईल? प्रत्येकम. प्रत्येकम. धात्वादी काय होईल फोड? धातू अधिक आदी. धातू प्लस आदी. अस्थि प्लस अस्थि काय येईल? अस्ति अस्ति. अस्ति अस्ति. ठीक आहे, ही होती यनसंधी. यनसंधीचं सूत्र लक्षात ठेवायचं. सूत्र काय यनसंधीचं? सर लास्ट इको एक्झाम्पल येण्याची. सांगा परत एकदा. अस्थि प्लस अस्थि. कोणतं एक्झाम्पल? हेच ना, अस्थि प्लस अस्थि. हा. अस्थिमध्ये ई आलेला आहे बरोबर ह्या ठिकाणी. अस्थ प्लस ई असं आहे ना. अस्थि शब्द कसा तयार झाला? हा अस्थ प्लस ई अस्थि प्लस पुढे ओ आलेला आहे, नंतर परत कंटिन्यू असते. आता ह्या ठिकाणी हा जो ई आलेला आहे, ईच्या समोर विजातीय स्वर आला ओ. मग नियमानुसार ईचा काय होऊन जाईल? ईचा काय होईल ह्या ठिकाणी? य. य. ह्या ईचा जर का य केला तर इथलं जे अस्थ आहे, थ अर्धा आहे ना, अर्धा थ आहे. इथला य पण अर्धा आहे. पुढे अस्थि कंटिन्यू. तर हा जो अर्धा थ आहे त्याला हा य मिक्स होईल, शब्द तयार होईल अस्थ. हा य अर्धा आहे, पण पुढचा जो अ आहे तो अ मिळाल्यामुळे हा य पूर्ण होऊन जाईल आणि शब्द तयार होईल अस्त्यस्थी. ठीक आहे, कळालं हे? अस्त्यस्थी हो कसं सर. तयार झालं? कधी लक्षात ठेवायचं, कोणताही व्यंजन असू द्या, व्यंजनाला पूर्ण होण्यासाठी स्वराची गरज असते. आपण एक सूत्र बघितलं होतं बघा, स्वयं राजन्ते इति स्वराः. म्हणजे स्वर जे असतात त्यांना कोणत्याच गोष्टीची गरज नसते, पण व्यंजन जे असतात त्यांना एक्सप्रेस होण्यासाठी स्वरांची गरज असते. म्हणून आपण जेव्हा कोणतेही क बोलतो, ख बोलतो, क ख ग, ज्यावेळेस आपण पूर्ण उच्चार करतोय त्यावेळेस त्याच्यामध्ये अ प्रेझेंट असतो. क प्लस अ क असं बोलतो आपण. आणि ज्यावेळेस जर का नसेल कोणताच स्वर तर तो स्वर अर्धा असतो, हलंत्य असतो. कोणताही स्वर नसेल तर ते व्यंजन अर्ध असतं किंवा हलंत्य असतं. ठीक आहे, म्हणून इथे ज्यावेळेस ईचा य होणार आहे ना तर तो य अर्धा असणार आहे. उचा व होणार आहे त्यावेळेस तो जो व आहे तो व अर्धा असणार आहे. रूचा र होणार आहे त्यावेळेस तो र जो आहे तो
हलंत असणारे अर्धा असणारे, त्याच्यामुळे त्याच्या पुढचा जो पण स्वर आहे तो त्या व्यंजनामध्ये मिक्स होईल. ठीक आहे. जसं इथे पण बघा प्रत्येकम मध्ये य जो आहे, य वरती मात्रा आली. प्रत्येकम य वरती बघा एक मात्रा, सिंगल मात्रा आलेला आहे. हा सिंगल मात्रा कशामुळे आला? कारण की पुढच्या स्वरामध्ये ए होता. ए ज्या वेळेस आपण दाखवतो त्यावेळेस अशी मात्रा येते. हा जो मात्रा आलेला आहे हा ह्या ए मुळे आलेला आहे. ईचा य झाला आणि य वरती हा मात्रा आला, प्रत्येकम. ठीक आहे. कळाली ही संधी, यन संधी कळाली सगळ्यांना? यन संधी कळाली सगळ्यांना? हो. ठीक आहे. पुढचा जो प्रकार येतो संधीचा तो आहे गुणसंधी. गुणसंधी. आता गुणसंधीचं सूत्र आहे आद गुणः. आद गुणः. गुणसंधीमध्ये काय होतं, नियम दिलेला इथे, अ आणि आ यांच्या पुढे जर का ई उ रु लू हे आले, हे स्वर आले, तर त्यांचा क्रमाने ए ओ अर आणि अल करायचा, तेव्हा त्या संधीला म्हणतो आपण गुणसंधी. आता स्वर आपण जेव्हा संज्ञा प्रकरण बघितलं ना त्यावेळेस एक संज्ञा बघितली होती, गुणसंज्ञा. गुणसंज्ञेचं सूत्र काय होतं? अदेय गुण. अदेंग गुणः. बरोबर. अत इंग गुणसंज्ञम स्यात्. म्हणजेच कोणता प्रत्याहार होता त्या ठिकाणी, कोणत्या प्रत्याहाराला गुणसंज्ञा प्राप्त होते? अत इंग. इंग प्रत्याहाराला गुणसंज्ञा प्राप्त होते. बरोबर. इंग प्रत्याहार म्हणजे कोणते कोणते वर्ण? इंग प्रत्याहारात कोणते कोणते वर्ण येतात? ए आणि ओ. एओंग. एओंग मध्ये इंग प्रत्याहार येतो. एओंग सूत्र म्हणजेच इंग प्रत्याहार. तर ए आणि ओ हे त्या ठिकाणी यंग प्रत्याहारात येतात, तर यांना गुणसंज्ञा प्राप्त होते. मग हे जे ए आणि ओ ज्यांना गुणसंज्ञा प्राप्त होते त्यांचा त्या ठिकाणी आदेश होतो. आता हा थोडक्यात हा नियम जर समजायचा असेल तर तो कसा राहील, अ प्लस ई जर का असेल तर अ प्लस ईच्या जागी होणार ए, अ प्लस ईचा ए, अ प्लस ऊचा ओ, अ प्लस रूचा अर आणि अ प्लस लूचा अल. मग अच्या जागी आ जरी आला तरी त्या ठिकाणी आ प्लस ई एच होईल, आ प्लस ऊ ओच होणार, आ प्लस रू अर होणार, आ प्लस लू पण अल होणार. तर हे लक्षात ठेवायचं. हा थोडक्यात नियम लक्षात ठेवायचा गुणसंधीचा. अ प्लस ईचा ए होतो, अ प्लस ऊचा ओ होतो, अ प्लस रूचा अर होतो आणि अ प्लस लूचा अल होतो. आता याच्यामध्ये अ प्लस ईचा ए होणे आणि अ प्लस ऊचा ओ याची उदाहरणं सगळ्यात जास्त असतात. बाकीचे अलचा आणि अरचे उदाहरणं कमी असतात. बघा आता ह्या ठिकाणी अ प्लस ईचा ए होतो. जसं इथे नर प्लस इंद्र. आता नर प्लस इंद्र मध्ये आता हा जो र आहे हा पूर्ण आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणता स्वर आहे? नर मध्ये कोणता स्वर आहे? अ. होय, बरोबर. इथला ओ काढला आपण आणि पुढे इंद्र मधला ई काढला. ओ प्लस ईचा काय होणार? ए. ए होणार, बरोबर. हा ए त्या ठिकाणी येईल. नर र अर्धा ए प्लस इंद्र मध्ये जो अनुस्वार आहे ना तो असं या ठिकाणी अनुस्वार सारखा. हा जो ए हा ज्यावेळेस आपल्याला एक्सप्रेस करायचा असतो, लिहिताना दाखवायचा असतो, त्यावेळेस कसं दाखवतो आपण? वेलांटी. ए ए सॉरी, मात्रा. मात्रा, एक मात्रा राहील ना. मग हा र वरती ए आला, मात्रा आली र वरती, नंतर हा जो अनुस्वार आहे ई वरचा अनुस्वार तो ह्या ठिकाणी लागेल आणि नरेंद्र. नर प्लस इंद्रच येईल नरेंद्र. तसंच महा प्लस ईश. महामध्ये आ आलेला आहे, ईश मध्ये ई आलेला आहे. आ प्लस ईचा पण एच होतो म्हणून महा प्लस ईशच येईल
महेश. तसंच अ प्लस उ याचं ओ होतो. मग ज्ञान प्लस उपदेश याचं होऊन जाईल ज्ञानोपदेश. ज्ञानामध्ये अ आहे आणि उपदेश मधला उ, हे दोन्ही मिळून अ प्लस चा काय होणार? अ प्लस चा काय होणार त्या ठिकाणी? ओ ओ ओ होणार. या ज्ञानामधला अ आणि उपदेश मधला उ हे दोन्ही मिळून अ प्लस चा त्या ठिकाणी ओ होणार. तर ज्ञान प्लस उपदेशचं होऊन जाईल ज्ञानोपदेश. ठीक आहे. तसंच महा प्लस उत्सव, महा प्लस उत्सव मध्ये इथे आ आलेला आहे, इथे उ आलेला आहे. आ प्लस चा ओ होणार, म्हणून महा प्लस उत्सवचं येईल महोत्सव. देव प्लस ऋषी, ह्या ठिकाणी अ, देवामध्ये अ आलेला आहे आणि ऋषी मध्ये रू आलेला आहे. तर अ प्लस चा काय होणार? अर 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 होईल. बरोबर. आता अर मधला जो र राहणार आहे अर, हा र अर्धा आहे. मग आणि हा व पण अर्धा आहे, कारण आपण अ काढला ना त्याच्यातला. देव प्लस अर प्लस पुढचा शी. मग हा र ज्यावेळेस आपल्याला दाखवायचा आहे तर ह्या र चा काय होऊन जाईल? हा अ इथे व मध्ये मिक्स होईल, म्हणून व पूर्ण होईल, अर्धा व पूर्ण होऊन जाईल. आणि हा पुढचा जो र आहे तो पुढच्या व्यंजनावरती जाईल. हा र ज्यावेळेस पुढच्या व्यंजनावरती जाईल तर तो कसा आपण दाखवणार? त्या र चा काय होणार? रफार होणार. रफार होणार. कोणत्याही व्यंजनाच्या पुढे जर का र असेल तर त्या र चा रफार होतो, किंवा असा रफार दिसतोय याचा अर्थ की त्या व्यंजनाच्या आधी र होता, अर्धा र. ठीक आहे, हे कळालं. गुणसंधी होती, गुणसंधी कळाली. हा, काही डाऊट आहे आयुष? माऊलीमध्ये संधी काय होईल? काय? माऊलीची संधी काय होईल मग? गुण संधीच होईल का? कोणतं? येत आहे का? तुझा संधी आवाज नाही. माऊली हा, येतोय, सांग. माऊलीची संधी काय होईल मग सर? माऊली हं? टाईप कर ना शब्द जर जमत असेल तर. आवाज घुमतोय ना तुझा, त्याच्यामुळे आवाज येत नाही असं प्रॉपर. माऊली सर, माऊलीची संधी काय होईल? माऊली त्याला बोल. माऊली माऊलीची संधी काय होईल? माऊलीची संधी नाही होणार कोणतीच. असंच ना, हा शब्द ना. हाच शब्द म्हणतोय ना. हा सर, हा हेच शब्द. याच्यामध्ये संधी नाही होत कोणतीच. याच्यामध्ये संधी नाहीच आहे कोणती. ओके सर. हा शब्द डायरेक्ट ॲज इट इज आहे. संधी कधी होते? आपल्याला वेगवेगळे करता आले पाहिजे. आता इथे ऊ ला वेगळं करण्यामध्ये कोणत्याच प्रकारचा संधीचा नियम नाही लागत. माच्या ठिकाणी वेगळं करू शकतो, पण त्याच्यामध्ये काही अर्थपूर्ण शब्दच तयार नाही होणार. म प्लस आऊली असं, पण त्याच्यामध्ये कोणताच अर्थपूर्ण शब्द नाही तयार होत, त्याच्यामुळे इथे संधी नाही कोणतीच. ठीक आहे. ही कळाली, गुणसंधी कळाली सगळ्यांना? गुणसंधी कळाली. सूत्र काय गुणसंधीचं? आदेय गुण. अदेंगुण का आदगुण? आदगुण. आदगुण. अदेंगुण कशाचं सूत्र आहे?
गुणसंख्या. गुणसंज्ञाचं सूत्र आहे. ते हे लक्षात ठेवा. गुणसंज्ञावाचक सूत्र कोणतं आणि गुणसंधिवाचक सूत्र कोणतं. अदेंगुण हे गुणसंज्ञावाचक सूत्र आहे. आदगुण हे गुणसंधिवाचक सूत्र आहे. नियम काय गुणसंधीचा? अ प्लस ईचा काय होतो? ए होतो. अ प्लस ऊचा काय होतो? ओ होतो. अ प्लस रूचा काय होतो? अर होतो. अ प्लस लूची संधी, अ प्लस लूचा नियम आहे अ प्लस लूचा अल करायचा, पण ती संधी नाही सापडत मोस्टली. अ प्लस ईचा अ प्लस ऊचा ओ होणे आणि अ प्लस ईचा ए होणे एवढीच संधी खूप जास्त असतात. म्हणजे एवढ्या संधीची उदाहरणं खूप जास्त भेटतात या नियमांची. ठीक आहे. आणखीन काय उदाहरण? देवेंद्र. देवेंद्रची फोड काय होणार? देव प्लस इंद्र. देव देव प्लस इंद्र. प्लस इंद्र. देव प्लस इंद्र. नरेश. नरेशची नर प्लस ईश. नर प्लस ईश. आता ईश शब्द ज्यावेळेस लिहिणार ना, ईश नेहमी दीर्घ लिहायचा. ईशचा ई नेहमी दीर्घ लिहायचा. हे लक्षात ठेवायचं नरेश मध्ये. कारण की ह्या ठिकाणी नुसतं आपल्याला नरेशवरून हे नाही कळत ना की ई ऱ्हस्व घ्यायचा आहे का दीर्घ घ्यायचा आहे. म्हणून काही शब्द असे असतात ना की ते फिक्स असतात कोणत्या याच्यात लिहायचे. ईश शब्द हा नेहमी दीर्घ राहतो. ठीक आहे. तर महर्षी. महर्षीची फोड काय होईल? महा प्लस ऋषी. महा प्लस ऋषी. ऋषी. ठीक आहे. महा प्लस ऋषी. ठीक आहे. कळाली ही संधी सगळ्यांना? गुणसंधी कळाली सगळ्यांना? पुढचा प्रकार येतो संधीचा वृद्धी संधी. वृद्धी संधी. आता वृद्धी संधीचं सूत्र आहे वृद्धिरेची. वृद्धिरेची. आपण संज्ञा प्रकरणमध्ये वृद्धी संज्ञावाचक सूत्र पण बघितलं होतं. वृद्धी संज्ञावाचक सूत्र कोणतं आहे? वृद्धी संज्ञावाचक सूत्र कोणतं आहे? वृद्धिरेची. वृद्धिरेची वृद्धी संधीचं आहे. वृद्धी संज्ञेचं सूत्र काय? वृद्धिराधे. वृद्धिरादैच. वृद्धी ही आत आणि ऐच. ऐच प्रत्याहार जो येतो त्याला वृद्धी संज्ञा प्राप्त होते. ऐच प्रत्याहार म्हणजे कोणते वर्ण? ऐ आणि औ. ऐ आणि औ वर्णाला वृद्धी ही संज्ञा प्राप्त होते. मग ह्या तोच नियम वृद्धी संज्ञावाचक सूत्र म्हणजे ज्याला वृद्धी म्हटलेलं आहे ते ह्या ठिकाणी वापरलं जातं नियमामध्ये, की अ आणि आ समोर जर का ए आला असेल तर त्या एचा ऐ होतो आणि ओचा औ होतो. एचा ऐ करायचा आहे आणि ओचा औ करायचा आहे. वृद्धी करायची असं समजून घ्या. ए पेक्षा मोठा ऐ आहे तर एची वृद्धी करायची, एचा ऐ करायचा आहे आणि ओचा औ करायचा आहे. थोडक्यात जर नियम समजायचा असेल तर अ च्या समोर जर का ए आला तर अ प्लस ए ऐ होणार आणि अ च्या समोर जर का ओ आला तर अ प्लस ओ औ होणार. अ प्लस ओ औ होणार. आता इथे खाली उदाहरण बघा. या ठिकाणी अ प्लस ए, अ प्लस एचा ऐ होतो. जसं एक प्लस एक, एक प्लस एक. एकमध्ये इथे अ आलेला आहे आणि पुढच्या दुसरं जे वर्ण आहे, दुसरा जो
उत्तर पद जे आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला ए आलेला आहे. अ प्लस एचा काय होईल ऐ, म्हणून एक प्लस एकचं झालं एकैक. तसंच मत प्लस ऐक्य, मत प्लस ऐक्यचं झालं मतैक्य. सदा प्लस एवचं झालं सदैव. ठीक आहे. तसंच अ प्लस ओ जर का असेल तर त्या ठिकाणी औ होतो. वन प्लस औषधी त्याचं होईल वनौषधी. ठीक आहे. ही वृद्धी संधी. वृद्धी संधी कळाली. एचा काय होतो वृद्धी संधीमध्ये एचा काय होतो दीर्घ ए. ऐ. दीर्घ ये नाही म्हणत आपण त्याला, ऐ म्हणतो. आता हे जे आहेत ना ए ऐ ओ औ यांचा दीर्घ यांचा ह्रस्व नसतो, हे दीर्घच असतात कायम. म्हणून एचो द्वादशानाम ते सूत्र आहे, एचो द्वादशानाम तस्य ह्रस्व अभावात. म्हणून एच प्रत्याहार जो आहे त्याच्यामध्ये जेवढे पण वर्ण येतात ते सगळे दीर्घच असतात. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, अ प्लस ए जर का आलेला असेल तर त्या ठिकाणी एचा काय होईल ऐ होणार. ऐ, एचा ऐ. आणि अ प्लस ओ चा काय होणार ओ. औ. औ. जसं आणखीन बघा, सहसा प्लस एव काय होईल सह. सहसा प्लस एव रसैव. सहसैव. सहसा प्लस एव जाईल सहसैव. आता कसं झालं, इथे आ एक, सहसैव. इथे ऐ आलेला आहे, तर इथे ह्या ठिकाणी काहीच बदल होत नाही. बदल कुठे होतो, ह्या ठिकाणी होतो, याचा ऐ होतो. आपण त्या ठिकाणी करतो सहसा प्लस एवचं करतो सहसैव. तर आपण कट झाला सहस आणि त्याच्या जागी ऐ झाला. आणखीन बघा, सलील प्लस औषधी सलील औषधी. सलील औषधी. सलील औषधी. सर 2 मात्रे कसे येईल याच्यामध्ये? 2 मात्रा हम्म. म्हणजे आता याच्यावरती 2 मात्रा कशा येतील असं ते सेव लिहिले ना तुम्ही त्यामध्ये. हा ऐ झाला ना एचा. आपण हा जर परत एकदा असं सांगा. असेल म्हणजे असं स प्लस ए राहिला असता, तर आपण कसं लिहिलं असतं से. पण त्या ठिकाणी काय आहे, स प्लस ऐ आहे. हे. ते आपण कसं लिहिणार आपण हम्म. सई. कळलं. आता हा जो ए, अच्छा. हा ए चेंज होऊन काय झालाय ऐ झालेला आहे ना. एचा काय होतोय वृद्धी संधी आहे, वृद्धी होते, एची वृद्धी होते, म्हणजे एचा काय होणार आहे त्या ठिकाणी ऐ. एचा ऐ होणार आहे. म्हणून ऐ ज्यावेळेस आपल्याला दाखवायचं असेल तर आपण कसं दाखवणार, व्यंजनावरती 2 मात्राद्वारे. ठीक आहे. म्हणून तिथे स वरती 2 मात्रा आल्या. हा. कळालं. हो सर. तिथे सलील प्लस औषधी काय होईल त्याचं सलील प्लस औषधीचं होऊन जाईल सलील औषधी. तसंच महा प्लस औषधी काय होईल महा प्लस औषधी.
महा प्लस औषधीचं काय येणार? महाौषधी. त्याच्या गावात मात्रा कशावर येईल? ह वरती एक काना आणि 2 मात्रा. हं? महा प्लस औषधी तरी महौषधी. कृष्णैकत्वम काय फोड होणार? कृष्णैकत्वम. कृष्ण एकत्व. कृष्ण प्लस एकत्वम. ठीक आहे, कळालं हे वृद्धी संधी. नियम काय? अ प्लस ए चा काय करायचं? आई. ऐ. ऐ. अ प्लस ओ चा काय करायचा? औ. 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 आ प्लस ए असेल तर आई. ऐच होणार. आ आई. प्लस ओ असेल तर औ. औ. ओ. आता औ किंवा आई. उत्तरपदामध्ये ऐ जरी आला किंवा औ जरी आला तरी फायनली आपल्याला औच करायचा आहे. औ असेल तर. ऐ असेल तर ऐच करायचं आहे. ठीक आहे, ही होती वृद्धी संधी. सूत्र काय वृद्धी संधीचं? वृद्धिरेची. वृद्धिरेचे. आणि वृद्धी संज्ञावाचक सूत्र काय आहे? वृद्धिदारे. वृद्धिर आदैच. वृद्धिर आदैच. ठीक आहे, 3 संधी बघितले आपण. यनसंधी. यनसंधीचं सूत्र काय होतं? इको इको येण्याची. येण्याची. इको यनाची. नियम काय होता? ईचा काय होतो? य. य. ऊचा काय होतो? व. 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 र. ऋचा काय होतो? र. 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 आणि ऋचा होतो ल. ऋ प्लस ल. आकृती हे एकच उदाहरण आहे. ऋ प्लस आकृती लाकृती एवढं एकच उदाहरण आहे त्याचं. बाकीचे जास्तीत जास्त उदाहरणं हे ईचा य आणि ऊचा व याचेच भेटतात. नंतर दुसरी संधी बघितली आपण, गुणसंधी. सूत्र काय होतं गुणसंधीचं? आद्गुण. आदिंगुण. आदगुण. आद्गुण का आदिंगुण? आदिंगुण. आदगुण. आद. आद्गुण. आद्गुण हे गुणसंधीचं आदगुण. सूत्र आहे. अदिंगुण हे गुणसंज्ञावाचक सूत्र आहे. हे लक्षात ठेवा. इथे जमलिंग करू नका. अदिंगुण गुणसंज्ञावाचक सूत्र, आद्गुण गुणसंधीवाचक सूत्र. गुण संधी. नियम काय होता गुणसंधीचा? अ प्लस ई चा काय होणार? ए. ए. अ प्लस ऊ चा काय होणार? उ. ओ. अ प्लस रू चा काय होणार? अर. 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 अ प्लस रू चा अल होतो, पण त्याचे उदाहरण काही भेटत नाही. नंतर तिसरी संधी बघितली आपण, वृद्धी संधी. सूत्र काय होतं वृद्धी संधीचं? वृद्धिरेची. वृद्धिरेची. वृद्धिरे. वृद्धिरेची. वृद्धिरेची. नियम काय होता? अ प्लस ए चा काय होणार? ऐ. ऐ. आई. अ प्लस ओ चा काय होणार? औ. 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 ठीक आहे, कळालं इथपर्यंत? या तिन्ही संधी कळाल्या. नियम कळाले तिन्ही संधींचे. ठीक आहे, आता तुम्ही ज्यावेळेस श्लोक वाचतात ना अष्टांग संग्रहमध्ये, अष्टांग हृदयमधले, त्यावेळेस अशी संधी शोधायच्या. म्हणजे श्लोकांमध्ये मोस्टली संधी जॉईन करून श्लोक लिहिलेले असतात ते. त्या ठिकाणी बघायचं कोणती संधी बनते. य दिसला तर त्या ठिकाणी यनसंधी असते, व दिसला तर ही यनसंधी असू शकते. तर ते फोड करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होत जाते तेवढी. ठीक आहे, उद्या आता आपण पुढच्या संधी बघू. आणि उद्या सगळ्यांनी नदी शब्द पाठ करून यायचा. ठीक आहे.